नमस्ते तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझायनर जेपेक्स या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो भावनो. तर आज तुम्ही थंबनेल पाहून आजचा तुम्हाला समजलं असेल की कोणत्या ट्युटोरियल आज आपण व्हिडिओ केलेले भावनो. आज आपण केलेले आहे फोटोशॉप वरती आपण केलेले खतरनाक फोटोग्राफी व्हिजिटिंग कार्ड वरती एकदम नादखुला एक इंग्लिशमध्ये केलेले भावनो एक मराठीमध्ये असे दोन पार्टमध्ये आपण काय केलेले आहेत. फोटोग्राफीचे व्हिजिटिंग कार्ड फुल HD क्वालिटीमध्ये प्रिंटिंग साईजमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत. जे फोटोग्राफर युजर असतील त्यांच्यासाठी खतरनाक अशी भावना मी आज व्हिडिओ कंटेंट घेऊन आलो त्यांच्यासाठी. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. पासवर्ड असणारे 4 स्टेपमध्ये 2-2 डिजिटमध्ये असे टोटल 8 डिजिटचा पासवर्ड आपल्या फाईलला लागणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तर सुरू करण्याआधी आपली साईज दाखवून देतो भावनो. साईज बघू शकता. इमेज साईजवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय साईज देणार आहे 5600 पिक्सल प्लस 3200 पिक्सल. ओके, जे जे पिक्सल आहे भावनो ते आपण साईज त्याची इन्क्रीज केली आहे म्हणजे वाढवून घेतलेली आहे. ओके, जर त्याला तुम्ही इंचेसमध्ये जर इथे पिक्सलला इंचेसमध्ये जर क्रिएट केलं तर बघू शकता याची विड्थ होणार आहे 18/10 म्हणजे आपलं जे बुक वगैरे म्हणजे जे प्रिंटिंगचं पान वगैरे तुम्हाला माहीत असेल जे असतं भावनो. ओके, त्याच्या साईज एवढी आपण काय केलेली डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही जर प्रिंटिंगला देता ना त्याची साईज इथे म्हणजे डिस्क म्हणजे कमी करून तुम्ही देऊन टाका म्हणजे एकदम HD क्वालिटीमध्ये तुमचं प्रिंटिंग करून येईल. ओके, आपण जसे की मोबाईलवरती जशी ऑनलाईन डिझाईन बनवण्यासाठी मी साईज मोठी ठेवली आहे. ओके, इथे क्लोज करूया. क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता लेअर पॅलेटमध्ये जे जे यूज केलेलं आहे सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे. बघू शकता एक काय घेतलेलं आहे पूर्ण ब्लँक पेज. एक ब्लँक पेज तुम्हाला दिसतंय. त्या ब्लँक पेजला काय असणार आहे एक थोडासा लाईट येल्लोमध्ये कलर आहे. एकदम लाईट येल्लो कलरमध्ये जायचं. इथे कलरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथे येल्लोवरती सिलेक्ट ठेवायचं. ठेवल्याच्यानंतर इथे एकदम बघू शकता व्हाईटच्या बरोबर. ओके, म्हणजे एकदम व्हाईटची थिकनेस असते ना तशी त्या क्रिएटिव्हमध्ये आपण हा काय केलेला आहे एकदम लाईट येल्लो कलर आपण घेतलेला आहे. तुम्ही कोणता पण व्हाईट पूर्ण प्लेन व्हाईट घेऊ शकता. ओके, असं नाही की मी येल्लो दिलेला आहे म्हणून तोच घ्यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता. पुढे येतोय मी. हे सर्व दाखवायची गरज नाही. त्याच्यात आधी काय करायचं ते मी दाखवून देतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर दुसरा आपण रेक्टँगल घेतलेला आहे जो की इथे टूलबारमध्ये तुम्हाला इथे दिसून येतील. बघू शकता. ओके, रेक्टँगल टूल. ओके, जसे शॉर्टकट की आहे यू दाबून पण तुम्ही याच्यावरती म्हणजे रेक्टँगल वगैरे शो करू शकता. ओके, त्याच्यानंतर ह्याला आपण काय लॉक केलेलं आहे इथे लॉक पोर्शनमध्ये तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण आता पुढे येणार आहे. आता आपण चालू करणार आहे ह्या ज्या पोर्शन जो तुम्हाला ग्रे कलर हा जो ब्लॅक कलर नसून ग्रे कलर आहे, लक्षात ठेवा. या जो ग्रे कलरला जो आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे सर्व जे आपलं डिझाईनचं जे तुम्ही म्हणजे जे फोटोग्राफीवाले असतील ते जे फोटोशूट वगैरे जे करत असतील त्यांचं जे काही मटेरियल म्हणजे ते सर्व्हिस जी प्रोव्हाइड करतात त्याची आपण माहिती सर्व याच्यामध्ये लिहिणार आहे. ओके, त्याच्यानंतर त्यासाठी आपण काय थोडं क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आपण याच्यामध्ये इमेजेस पण ॲड केलेले आहेत. ओके, बघू शकता. हा एक आपण काय केलेला आहे एक शेप क्रिएट केलेला आहे. जसं की टूलबारमधून इथे रेक्टँगल टूल घ्यायचा आहे. याला क्लिअर करायचं. असं क्लिअर केल्याच्यानंतर एक दाबून माऊसने याला असं जर वरती गेलं तर बघू शकता तुमच्या समोर मी शेप बनवून दाखवला आहे. सेम शेप इथं आपण लेफ्ट साईडला बनवलेला आहे. ओके, लेअर पॅलेट ओपन करायचं. याला साईज वाढवून घ्या. ओके, साईज वाढवून घेऊया. आपण लेअरवरती क्लिक करूया. बघू शकता लेअरवरती आले. इथे काय दिसतंय तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे एक फोटो जे फोटोग्राफर तुम्ही स्वतः जर फोटोग्राफर असाल तुमच्याजवळ जे पण फोटो असतील ते तुम्ही याच्यामध्ये क्लिपिंग मास्क करून टाका. मी PSD फाईलमध्ये फोटो दिलेले वापरू नका. ओके, जर ते वापरले तर तुम्हाला मी स्ट्राईक वगैरे मारू शकतो, लक्षात ठेवा. ओके, फक्त जर यूट्यूबवरती वापरले तर पर्सनल यूजसाठी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये फोटो वापरा. ओके, पहिला पासवर्ड आहे भावानो 4545. ओके, त्याच्यानंतर बघू शकता एक सांगितलं तुम्हाला सेम तशीच आता आपण काय केले आहेत PNG ॲड केलेली आहेत. बघू शकता इथे कॅमेऱ्याची जी लेन्स असते त्या लेन्सची आपण इथे PNG ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला हे माहीतच असेल. ओके, नसेल माहीत तर बघून घ्या काय आहे ते. ओके, त्याच्यानंतर इथे आता त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे शॅडो पण मारले ना, लक्षात ठेवा. आपण जो रेक्टँगल घेतलेले आहेत ओके त्याला शॅडो पण इथे ड्रॉप शॅडो आपण वापरले आहे, लक्षात ठेवा. ह्या जो राऊंड आहे राऊंड पण आपण इथूनच घेतलेले आहे. टूलबारमधून राईट क्लिक करा. याच्यामध्ये बघा शेप आहेत भरपूर सारे. शेप घेतल्याच्यानंतर जो राऊंड टूल घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण आपण सेम क्लिपिंग मास्क करून 2 इमेजेस ॲड केलेत. बघू शकता. ओके, क्रिएटिव्हिटी डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, तेव्हा तुम्हाला समजून येईल. ओके, त्याच्यानंतर पुढे आता आपण एवढं सर्व आपण 3च आता हे इमेज जास्तीत जास्त 3 किंवा 4 ॲड करायचे, लक्षात ठेवा. जास्त पण म्हणजे भरपूर सारं असं भरून नाही ठेवायचं म्हणजे जास्त चांगलं ओव्हर नाही वाटत. ओके, साई डिजिटल बघू शकता. साई हा जो फॉन्ट आहे ना तो भावनो इन्फिनिटीचे फॉन्ट आहेत, लक्षात ठेवा. इन्फिनिटीचे फॉन्ट जे
डिझायनर ज्यांनी बनवले नाहीत तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करून घ्या. ओके. प्रश्न नका विचारू की भाऊनो तो फॉन्ट वगैरे नाही भेटत म्हणून. साई डिजिटल म्हणून आहे, म्हणजे इन्फिनिटी त्यांच्यामध्ये जो फॉन्ट त्यांनी डिझाईन केला आहे तो फॉन्ट आहे भाऊनो. ओके. खाली लिहिले फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी. आपण हे मराठीमध्ये प्लस तुम्हाला इंग्लिशमध्ये पण देतोय, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इकडे ती आपण काय केलं आहे, रेक्टँगल टूल घेऊन काय केलेलं आहे, इथे लाईन घेतली आहे, दिसत असेल तुम्हाला. ओके. व्हिडिओग्राफीच्या पुढे आणि फोटोग्राफीच्या पुढे, जेणेकरून क्रिएटिव्हिटी करण्यासाठी. आणि जे आता तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे ती सर्व्हिस आपण इथे काय केलेली आहे, ॲडिट केलेली आहे. वेडिंग शूट, मॉडेलिंग, ओके, प्री वेडिंग शूट, बेबी शूट, आउटसाईड फोटोग्राफी, इव्हेंट. जे तुम्ही काय जे फोटोग्राफर असेल त्यांना काय सांगायची गरज नाही. ते त्यांचे जे सर्व्हिस असेल ते इथे ॲडिट करू शकतात. साधा सिंपल फॉन्ट आहे. ओके. वरती म्हणजे फॉन्टवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता हिंड, HIND, हिंड नावाचा फॉन्ट, जो की मराठी आणि हिंदीमध्ये टायपिंग करायला सोपा जातो, लक्षात ठेवा. आणि हे जे ग्रुप दिसते तुम्हाला त्याच्यावरतीच, त्या ग्रुपमध्ये आपण काय केलेलं आहे, सर्व म्हणजे एक राऊंड केलेले आहेत, लक्षात ठेवा. राऊंड म्हणजे तुम्हाला सांगून येतो, जे तुम्ही हे जे तुमची सर्व्हिस आहे ना, त्या सर्व्हिसच्या पुढे आपण काय केलेलं आहे, म्हणजे शो केलेले आहे सर्व, म्हणजे दिसावं की तुम्ही काय काय म्हणजे ते त्याच्या पुढे जसं की ॲरो वगैरे असतं, तुम्हाला माहीत असेल. ओके. ते सर्व आहेत, म्हणजे आपण इथे डॉट डॉट घेतलेले आहे त्याच्या पुढे. आता एवढं झाल्यानंतर खाली बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तर भाऊ ना दुसरा पासवर्ड आहे 77. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे, इकडे बघू शकता नंबर आपण इथे बघू शकता तुमच्यासमोर मी इथे ॲडिट केलेला आहे. प्लस त्याच्या खाली आपण काय केलेलं आहे, ॲड्रेस डिजिटल फोटोग्राफी. हे काय असणार आहे, इंस्टाग्रामची साईट आहे, लक्षात ठेवा. ओके. मग साईट सॉरी ID वगैरे जे काय असेल ते. ओके. जे तुम्हाला कस्टमर, तुम्ही स्वतः फोटोग्राफी तुम्ही फक्त डिझाईन बघितल्या तुम्हाला समजून येईल की आपण काय काय केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर हे काय असणार आहे, हे जे हा जो असणार आहे ना, तो तुम्हाला सांगतो. इथे आता बघितलं स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल, हा एक शेप आला होता ऑरेंज कलरचा. तर ऑरेंज कलरचा शेप आपण जेव्हा ही जी येईल म्हणजे तेव्हा ज्याची जी टायमिंग येईल ना, जेव्हा ॲड्रेसची, तेव्हाच ती ओपन करायची. तसेच मी तुम्हाला आता ओपन करून दाखवले. ओके. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय लिहिलं आहे, साई मंदिर. ओके. दिसत असेल तुम्हाला, नियर AV अपार्टमेंट. जे काय त्यांचा लोकेशन, जे फोटो स्टुडिओ वगैरे जे असेल तुमचं स्टुडिओ, त्याचं जर लोकेशन असेल ते तुम्ही इथे टाईप वगैरे करायचं आहे. सेम फॉन्ट वापरलेला आहे हिंड नावाचा. प्लस त्यांचे तुमचे जर गुगलचे वगैरे जे काही असेल website.com वगैरे, त्याची इथे आपण इथे लिहिलेले बघू शकता. झाल्याच्यानंतर इथे आपण काय केलेले आहे, ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंगचे जे आपले सोशल मीडियाचे आयकन आहेत ते इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे PNGs क्रिएटिव्हिटीनुसार ॲडिट केलेले आहेत, बघू शकता. ओके. त्याच्यानंतर एक आपला फोटो तुम्ही बघू शकता. फोटोला आपण ड्रॉप शॅडो, जो शॅडो ह्या आपण टेक्चरला तुम्हाला सांगितलं आहे सेम तसेच फोटो आपण इथे पण अप्लाय मारलेले आहेत. ओके. शॅडो लक्षात ठेवा. बघू शकता फुल फोटो पण तुम्ही स्वतःचा तुम्ही अपलोड करू शकता तुमचा. ओके. जर तुम्ही चांगला काढला असेल, कारण तुम्ही फोटोग्राफीवाले तो कोणाला तर सांगायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट फोटो तुमचे असतील सेट झालेले तिथे डायरेक्ट सेट करून टाका, खतरनाक व्हिजिटिंग कार्ड होईल. प्लस तुम्ही तुमची ब्रँडिंग वगैरे करू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये. सर्व भावांनो तुम्हाला आता साई डिजिटल फोटोग्राफी ही जी फोटोग्राफी एक्झाम्पल म्हणून आपण बनवलेली आहेत. ओके. सेम तुम्हाला मी ती आपल्या PSD फाईल प्रोव्हाइड केली आहे. 2 आहेत, लक्षात ठेवा. ही झाली आहे मराठीमध्ये. आता तुम्हाला मी आपली जी इंग्लिशमध्ये ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करायला सांगतो. ओके. पासवर्ड 4 स्टेपमध्ये, लक्षात ठेवा. पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही. ओके. आता एकदम बॅक सेम आहे, काय नाही म्हणून आपण काय केले, जी पहिली जी तुम्हाला सांगितली ना साई डिजिटल सेम आहे, ती फक्त इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे. थोडं जरा चेंजेस आहेत, लक्षात ठेवा. ओके. बघू शकता. आता मी फक्त लेअर ओपन करून दाखवते तुम्हाला. ओके. फक्त तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवा कुठे कुठे येईल तो. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता एक शेप, तो तुम्हाला सेम माहीत असेल कुठे येणार आहे, ॲड्रेससाठी. ओके. हा मधला पोर्शन जसा आहे तसा. त्याच्यानंतर इथे बघू शकता जो शेप ऑलरेडी आहे, तुम्ही पहिल्या याच्यामध्ये बघितला असेल. ओके. रिपीट नाही करत मी, फक्त लेअर इथं ओपन करून दाखवतोय. जर एखादं काय वेगळं असेल बघू शकता. आता मी इथे काय पहिले राऊंड घेतले होते ना, आता मी इथे रॅक्टँगलच घेतलेला आहे, बघू शकता. त्या रॅक्टँगलमध्येच आपण काय केलेलं आहे, फोटो ॲडिट केलेले आहे. सेम फोटो असणार आहेत, फक्त थोडे शेप वगैरे आपण चेंजेस केलेत, बघू शकता इथे. ओके. त्याच्यानंतर तिसरा पासवर्ड आहे भावनो 35. ओके. त्याच्यानंतर इथे काय असणार आहे वरती, आता आपण नाव लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये, बघू शकता साई डिजिटल. हे व्हाईट का असले, व्हाईट आहे त्याची ही बॉर्डर न सॉरी काय म्हणू शकतो आपण त्याला, ड्रॉप शॅडोज. ओके. म्हणजे थोडीशी हलकी शॅडो, जेणेकरून एकदम जरा उठून दिसावं आपले जे नाव वगैरे. त्याच्यानंतर इथे बघू शकता शेप
परत शेपला आपण काय केलेलं आहे, जे इमेज एक्स्ट्रा इमेज आपण याच्यामध्ये ॲड केलेत बघू शकता. इंग्लिशमध्ये असणार आहे. जे इंग्लिश फोटोग्राफी म्हणजे ज्यांना इंग्लिशमध्ये बनवायचं ते इंग्लिशमध्ये बनवू शकतात. ह्याच्यामध्ये पण तुम्ही हे जे नाव आहे ते सर्व मराठीमध्ये लिहू शकता. ओके, वेडिंग शूट, मॉडेलिंग, प्री वेडिंग वगैरे, असं नाही की तेच बनवलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढे तो सर्व आता हे तर ऑलरेडी इंग्लिशमध्येच असणार आहे, तुम्हाला माहीत असेल. सेम आहे, काय नाही, फक्त आपण काय केलेलं आहे, कॉपी करून फक्त नाव चेंजेस करून याच्यामध्ये ॲडिट केलेलं आहे. पासवर्ड वाहून 4 स्टेपमध्ये आहे, लक्षात ठेवा. 4 स्टेप पासवर्ड इन 1 व्हिडिओ. ओके, आयकन आहेत सेम इमेज बघू शकता. फुल ओपन करून दाखवले. हा जो इमेज डबल झाले त्याला आपण कट करू आणि हे वरती पेंज आपण गेलेले याला डिलीट मारू. ओके, बघू शकता सर्व आता तुमच्यासमोर मी आयकन इथे बघू शकता. साईड डिजिटलच्या पुढे कॅमेरा मी इथे लावलेला आहे बघू शकता. आयकन त्याला काय केलेलं आहे, सिम्पल तो ब्लॅकमध्ये आहे, त्याला आपण रेक्टँगल घेऊन क्लिपिंग मास्क केलेलं आहे. सेम इथे नाही आहे, लक्षात ठेवा. भरपूर बघू शकता, दोघांमध्ये खूप फरक आहे, तुम्हाला दिसायचं स्किन होते. ओके, बघू शकता. भावना तुम्हाला मी काय केलेलं आहे, फोटोग्राफी निमित्त आपण खतरनाक अशी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड प्रोव्हाइड केलेले आहेत +2. ओके, जे ग्राफिक डिझायनर असतील त्यांच्यासाठी पण ऑलरेडी व्हिडिओ आला आहे, जाऊन चेकआउट करून घ्या. ग्राफिक डिझाईनवरती आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिजिटिंग कार्डवरती, फ्रंट साईड बॅक साईड. हे तुम्हाला पाहून मी फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफीवाले जे असतील त्यांच्यासाठी मी काय घेऊन आलो आहे, खतरनाक व्हिजिटिंग कार्ड. ओके, तर भावना चौथा पासवर्ड आहे 4040. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, तर धन्यवाद.